1 फेब्रुवारीला बजेट जाहीर होणार आहे. आपण आहोत नांदेड शहरातील ITI या भागामध्ये. आपण एका हॉटेलमध्ये आहोत. सर्वसामान्य नागरिकांच्या या बजेट बाबतीत काय अपेक्षा आहेत आपण ते जाणून घेणार आहोत. सर, 1 फेब्रुवारी रोजी बजेट जाहीर होणार आहे. सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? जीवनवस्तूचे भाव कमी व्हायला पाहिजे. आरोग्य, शिक्षण हे गरिबाच्या लोकांना कमी पैशामध्ये भेटायला पाहिजे. ज्या प्राथमिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा किंवा शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटायला पाहिजे समाधानानुसार. याच्यापेक्षा दुसऱ्या सामान्य माणसाच्या अपेक्षा काय असणार आहे? नक्की जे मूलभूत गरजा आहेत त्या स्वस्त झाल्या पाहिजे. जे आरोग्य असेल, शिक्षण असेल, या बाबतीत म्हणजे बजेटमध्ये जे तरतूद केली पाहिजे असं सामान्य नागरिक म्हणत आहेत. त्याच्यासोबत तरुण आहेत. भैया, काय सांगशील? 1 फेब्रुवारी रोजी बजेट जाहीर होणार आहे. सामान्य नागरिक म्हणून, तरुण म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत सरकारकडे? युवा तरुणांना फारशी संधी नाही आहे, कोणतं कामाचा स्रोत नाही आहे. धर्माबादचा तरुण धर्माबाद झालं, आता मी आहे धर्माबादचा, एक जिल्हा आहे, जिल्ह्यावरती मी आलो आहे. बेरोजगारी एवढी आहे, कामं नाहीत, धंदे नाहीत. एकतर घरच्यांना भांडून काहीतरी 50-100 काढून घ्यायचं, आवारी गर्दी करत फिरायचं. धर्माबाद झालं, नांदेड झालं, उमरी, नायगाव, कुठे पण बघा तुम्ही, एवढे हुल्लडबाजी चालू आहे तरुणांची, काही कामच नाही. बजेटमध्ये काय अपेक्षित काय आहे तुला? अपेक्षित एवढंच आहे की असं काहीतरी एक नामांकित कंपनी यावी व तरुणांना एक रोजगार उपलब्ध करून द्यावा. व त्यातल्या त्यात म्हणलं तर शेतकऱ्यांची फार मोठी चेष्टा होते आहे. इकडे तर आपला कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देश राहून पण काही अर्थ नाही. सोयाबीनला भाव राहते केव्हा 4 महिन्यानंतर. 4 महिने शेतकरी सोयाबीन ठेवू शकतो का? ठेवू नाही शकत. मग सरळ व्यापाऱ्याचा फायदा होतो याच्यामध्ये. शेतकऱ्याचा पोटमार आहे, त्याला कधी पण योग्य भाव भेटत नाही आणि तो कधी पण सुखी होऊ शकत नाही. नक्कीच शेतीमालाला जे आहे ते भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर तरुणांच्या ज्या रोजगाराच्या अपेक्षा आहेत त्यासुद्धा या बजेटमध्ये अशी तरतूद झाली पाहिजे की तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आपल्यासोबत आणखी तरुण आहेत. दादा, काय सांगाल? 1 फेब्रुवारीला बजेट जाहीर होणार आहे. आपल्या काय अपेक्षा आहेत या बजेटकडनं सरकारकडे? सगळ्यात पहिल्यांदा जे आहे की नाही, GST जे आता गव्हर्नमेंटनं लावलेला होता, ज्या गोष्टीला गरज नाही त्या गोष्टीला जास्त GST लावलेला आहे आणि ज्या गोष्टीला गरज आहे त्या गोष्टीला कमी लावलेला आहे. आता तुम्ही बघा, एखाद्या व्यक्तीचं 500 स्क्वेअर फीटचं घर आहे तर त्याला कर त्याला लावत आहे. आता ते माणूस गरीब आहे, तुम्ही त्याला लावू नका ना. ज्याच्याकडे बंगला आहे, 2 BHK, 5 BHK, 4 BHK ज्याचे बंगलो आहेत, तुम्ही त्याला कर लावा ना. म्हणजे माझं म्हणणं काय माहिती आहे काय, जे गरीब माणूस आहे, आता विद्यार्थी फॉर्म भरायलेत, जे एज्युकेशन ज्यांचं चालू आहे त्यांचं, तर त्या फॉर्मला सुद्धा GST लावलं आहे. आता समजा मागं कोविड आला होता, कोविडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन लोक घेऊ लागले, तर ते ज्यावेळेस ते रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊ लागले त्याला सुद्धा 18% GST, 28% GSTची आज गरज नाही ना. तर हे कुठंतरी बघल्या जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय माहिती आहे काय, हे जेवढ्या बँका आहेत, आता बँका पण नांदेडमध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये जेवढ्या आहेत, तर त्या बँकेमध्ये बघा आता सगळी लूट चालू आहे. आता तुम्ही ॲक्सिस बँकमध्ये बघा, मिनिमम अकाउंट काढायला 10,000 रुपये तुम्हाला पेड करावं लागतात. म्हणजे 10,000 रुपये तिथं डिपॉझिट ठेवावं लागते. आणि जर तुम्ही मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स जर मेंटेन केलं नाही तर तुम्हाला 10,000ला डायरेक्ट 600-700 रुपये, म्हणजे 600 रुपये तुम्हाला मिनिमम बॅलन्सचे एक ॲव्हरेज चार्जेस लागतात आणि वरी 120 रुपये तुम्हाला GST पेड करावं लागते. म्हणजे सगळं जर कस्टमरनंच भरलं तर बँक किती नफ्यामध्ये आहे. म्हणजे बँकेचे 600 रुपये बँकेनं घेतले, 120 रुपये गव्हर्नमेंटनं घेतले, मग नेमकं करायचं काय? बरोबर आहे. आता तुम्ही फार्मा फील्डमध्ये जा, इन्शुरन्स फील्डमध्ये जा, तर फार्मा फील्डमध्ये एक साधी गोळी जरी घेतली किंवा तुम्ही एखादी टेस्ट जरी केली तरी त्याला GST आज गव्हर्नमेंटनं लावला आहे. आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस निर्मला सीतारामन मॅडम जे आहेत त्यांनी जे आणलं होतं बजेट, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांना फक्त बजेटमध्ये पैसा पाहिजे. म्हणजे बजेट कशासाठी आणायचं, ते फक्त मार्केटमधून पैसा सोर्स कसा करायचा, गरीब लोकांना लूट कशी करायची. कारण आता मला सांगा, दह्यावर कुठं GST लावावं काय? पण दह्यावर 18% GST लावायची त्यांची इच्छा होती. मागे उद्धव ठाकरे साहेब म्हणले की बा किराणा दुकानामध्ये सुद्धा आपण बिअरच्या बाटल्या ठेवत. म्हणजे कुठंतरी हे जे चालू आहे, म्हणजे लोकांकडून पैसा कसा उपसायचा. आज तुम्ही दवाखान्यामध्ये जा, तर आता मी हेल्थ इन्शुरन्स फील्डमध्ये आहे. आज मी नांदेडमध्ये कोणत्याही हॉस्पिटलला गेलो तर फक्त पेशंट बोंबलायला आहे. कशामुळे बोंबलायला आहे? कारण त्यांच्याकडे सॉफ्टवेअर असे नाहीत की बा एक्झॅक्ट पेशंटचं किती ट्रीटमेंटचं बिल झाले. बरोबर आहे. कारण GSTच्या नावाखाली 18% घ्यायलेत, मात्र गव्हर्नमेंटला आज पे करणार गेलेत. आज तुम्ही हैदराबादला गेले तर गेल्या 1 लाख रुपये तुम्हाला नॉमिनल डिपॉझिट भरावं लागते. 1 लाख रुपयाच्या वर 1 लाख रुपये. आता तुम्ही जर हैदराबादला गेलात एखादा सिरियस पेशंट घेऊन, गेल्या तुम्हाला पहिला
पहिला प्रश्न डॉक्टर विचारणार तुम्हाला म्हणजे तुम्ही काम काय करता, बरोबर आहे. तुम्ही जर म्हणलात मी ड्रायव्हर आहे तर तुम्हाला क्लिअर इंटिमेशन देतात की बा तुम्ही घरी जा, पैशाची सोय लावा आणि मग आमच्याकडे वापस या आणि मग तुम्हाला आम्ही पुढे प्रोसीड करू, बरोबर आहे. आरोग्य सेवा असेल किंवा विद्यार्थ्यांनी Yes, yes, yes. जे फॉर्म भरले याच्यावर जी GST लागू केली ती GST आणि प्रत्येक कॉस्टिंग जे आहे ते प्रत्येक कॉस्टिंग डिफरन्स यायला. तुम्ही नांदेडमध्ये गेलात समजा ॲडमिट झालात तर तुम्हाला ऑक्सिजनचे 1000 रुपये घ्यायले, पण ते तुम्ही हैदराबादला गेलात तर तुम्हाला 2,500-3 हजार रुपये OPDचा पण फीस आहे. तुम्हाला हे पण सांगतो म्हणजे कशाचं काय नाही. आता मला वाटलं मी डॉक्टर आहे, मी ती 500 रुपये OPD घ्यायचं असं माझं ठरलं आहे, पण हैदराबादला गेलं तर डायरेक्ट 3,000 रुपये OPD आहे. म्हणजे हे कुठंतरी डिफरन्स खूप मोठा आहे. अच्छा 1 तारीख को जो है बजट अपना जाहिर होने वाला है, सर्वसामान्य नागरिक के तौर पे आपकी क्या अपेक्षा है सरकार की ओर से? एक्चुअली GST जो है अच्छा है, मैं बोल रहा हूँ कि GST अगर 28 से 18% है, उसके अलावा आप 30% लो, 40 लो, लेकिन 2 चीज़ें जो है ना बहुत गवर्नमेंट ने अपने हाथ में लेना चाहिए. पहली चीज़ आरोग्य सेवा और दूसरा है एजुकेशन. इसको गवर्नमेंट ने अपने हाथों में लेना चाहिए, ना कि इसको प्राइवेटाइजेशन करना चाहिए. और अगर समझ लो कोई प्राइवेट ठेकेदार जो उसको ऐसा नॉलेज नहीं है तो वो अच्छा स्कूल बना सकता है, वो अच्छा हॉस्पिटल बना सकता है, तो फिर गवर्नमेंट क्यों नहीं बना सकती? ये चीज़ के लिए थोड़ा सा मुझे लगता है कि ये 2 चीज़ पे ज़्यादा भर देना चाहिए. थैंक यू. नक्कीच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र जे आहे याच्यावर 18% ऐवजी तुम्ही 30% GST घ्या. मात्र ज्या सुविधा आहेत त्या सुविधा प्रॉपर सुविधा ज्या आहेत त्या नागरिकांना मिळायला पाहिजेत. हालाकी GST जास्त घेतली तरी चालेल असं सामान्य नागरिक सांगतायत. LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड.